नर्मदा पायी परिक्रमा उत्तर तट। आता आम्ही मध्य प्रदेश येथील नेमावर या पावनभूमीमध्ये आलेलो आहोत। हे पहा किती सुंदर कोरीव काम केलेलं मंदिर आहे। फार पुरातन मंदिर आहे। समोर नर्मदा मैया। समोर नर्मदा मैया, त्रिभुवन पावनी नर्मदा मैया। बघा कसला उंच कळत आहे, कसली किती बारीक कोरीव काम आहे। हे पहा नर्मदा पायी परिक्रमा मध्य प्रदेश। आता आम्ही मांडवगडमधील मांडवगड या ठिकाणी गावात आले। हे 56 महल, 56 बघा किती सुंदर मूर्ती बनवलेल्या आहेत। ही वस्तू बघा, ह्या जुन्या पुरातन मूर्ती आहेत। हे पहा पूर्वीचे शूर राजे सेनापती यांच्या मूर्त्या। हे पहा पुरातन वस्तू। हे पहा पुरातन खात्याने सर्व जपून ठेवलेल्या। हे पूर्वीचे काहीतरी नाणी आहेत वाटते। आता आम्ही मध्य प्रदेशमधील आवली या घाटावर आलेलो आहोत। आहे आवली घाटाचे दृश्य। समोर भोले बाबाची भव्य सुंदर मूर्ती आहे। समोर उत्तर तटावर, दक्षिण तटावरती मूर्ती आहे। आम्ही आता उत्तर तटावर नर्मदा पायी परिक्रमा उत्तर तट। पहा त्रिभुवन पावनी माँ नर्मदा मैया। पहा नर्मदा मैया विशाल पात्र। हा परिसर आश्रम आहे। छोटे छोटे लक्झरी गाड्या आलेल्या आहेत, ट्रॅव्हल्सवाले।
एवढ्या जंगलामधून आलो तर काही असं वाटलं, काही भीती नाही. पहिले दुसरी गोष्ट भीती नाही. आणि जे लोक सांगतात ना असं भीती वाटते का हे वाटतं, तर तसं काही नाही. 6च्या आत बरोबर मैया बरोबर नेते तुम्हाला, जिथं पावसाळ्यात तिथं पोहोचते. काही अडचणी आल्या नाही, कोणी असं टोकीत नाही का कुठं चालले का काय चालले का एकटी आहे म्हणून असं काहीच अडचण तुम्हाला दक्षिण तटाला काय अनुभव आला शिल्पानी? नाही. दक्षिण तटाला खूप छान खूप लोक प्रेमळ, ताक द्यायचे, परत बोरं द्यायचे, लहान लहान लेकरं यायचे. खूप आनंदात आणि खूप सुंदर होतं. लहान लहान लेकरं सुद्धा परिक्रमामध्ये मध्ये येऊन बोरं द्यायचे, ताक द्यायचे. लय छान अनुभव आला. तुम्हाला त्या आपेगावचा काय अनुभव आला मग? आपेश्वर हापेश्वरला काही एवढा अनुभव नाही आला, फक्त दूर आश्रम होतो बस एवढं. आणि रस्ता वगैरे कठीण होता? नाही, रस्ता जास्त कठीण आहे. रस्ता खूप कठीण आहे, लवकर सुधरत नाही तिथं. रस्ता नाही कळत तिथले अडचणी म्हणजे अशा आहे की तिथं रस्ताच कळत नाही. पहिली गोष्ट, आम्ही असं बघायचो कोणाचे पाय उमटले का त्या रस्त्याने जायचो, किंवा पुढं काही चिंदी लावलेली आहे का त्या रस्त्याने जायचो. पण एवढं आहे, अडचणी असे कोणती गोष्ट म्हणता येत नाहीये, फक्त रस्ता शोधत जावं लागतो. हाका मारली की कोणी येत होतच. हाका मारली कोणी पण यायचं रस्ता दाखवायला.